नमस्कार मैत्रिणींनो, मी सुनीताज रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। आज आपण बनवतोय तिरंगा इडली आणि तिरंगा चटणी। त्यासाठीचं साहित्य आपण बघूया। 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहे। तांदूळ रेशनचा वापरायचा आहे आपल्याला। 1.5 वाटी उडीद डाळ, 1 चमचा मेथी, 1 चमचा बडीशेप आणि 2 चमचे हरभरा डाळ घेतलेली आहे। हे आपण सगळं वेगवेगळं भिजवून घेणार आहोत 5 तासासाठी। सकाळी आपण तांदूळ, डाळ, मेथी, हरभरा डाळ आणि बडीशेप हे सगळं सेपरेट भिजत घातलेलं आहे। आपण इथं आता आपले 5-6 तास झालेले आहेत। तांदूळ आपण भिजून झालेले आहेत आपले तांदूळ, उडीद डाळ, बडीशेप, मेथी, हरभरा डाळ आणि मी पोहे घेतलेले आहेत भिजून 1 वाटी आता आपण हे सर्व दळून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता हे छान भिजून तयार आहे। अशा प्रकारे आपलं पीठ दळून तयार झालेलं आहे। या पद्धतीने जास्त घट्ट नको आणि पातळ पण नको। आता आपण त्यात 1 चमचा सोडा टाकणार आहोत। पावसाळा असल्यामुळे आपण सोड्याचा यूज करतोय, उन्हाळ्यात नाही केलं तरी चालतं। याला आपण चांगलं मिक्स करणार आहोत आणि हे पीठ आपण 5 तासासाठी भिजायला ठेवणार आहोत। पोहे घातल्यामुळे पीठ छान फुलते। तुम्ही पाहू शकता आपण अर्धा पातेलं रिकामं ठेवलेलं आहे, कारण पीठ फुलून बाहेर येऊ नये म्हणून। आणि आता आपण झाकण ठेवतोय 5 तासासाठी। याला आपण असंच ठेवणार आहोत। आता आपलं इडलीचं पीठ छान भिजलेलं आहे, आपण बघू शकता छान जाळीदार असं हे झालं। आपण हे इडलीचं पीठ घेतलंय, आपण मीठ टाकून घेतलंय। आपण ते 3 भांड्यांमध्ये घेतलेलं आहे। आपण त्यात एकात ऑरेंज कलर घालणार आहोत, एकात ग्रीन कलर आणि एक व्हाईट ठेवणार आहोत। आता यात आपण कलर घालून घेतलेले आहेत, आपण त्याला चांगले मिक्स करून घेणार आहोत। आता आपण हे पीठ चांगले मिक्स करून घेतले। तुम्ही बघू शकता ऑरेंज, व्हाईट आणि ग्रीन असे 3 प्रकारचं आपले पीठ तयार झालेलं आहे। आपण इडलीचं भांडं घेतलंय, त्यात पाणी टाकून घेतलंय, याला तेल लावून घेतलेलं आहे। आपण आता इडलीचं पीठ टाकून घेणार आहोत। आपण इडलीच्या भांड्यात इडलीचं बॅटर टाकून घेतलेलं आहे अशा पद्धतीने। आता आपण याला 15 मिनिटं फुल गॅसवर वाफवून घेणार आहोत। आपले 15 मिनिटं झालेले आहे। आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत। आपली इडली तयार झालेली आहे। आपण त्याला एक प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। आता त्याचं साहित्य आपण बघणार आहोत। आपण शेंगदाणे घेतले, तिथं खोबरं, हिरवी मिरची, जिरे, लिंबू, लाल मिरची पावडर, मीठ, कोथिंबीर आणि लसूण। सर्वप्रथम आपण व्हाईट चटणी बनवून घेतोय। त्यासाठी आपण मिरची घेतली, जिरे, शेंगदाणे, खोबरं, चवीनुसार मीठ, लसूण आणि लिंबाचा रस। त्यात पाणी टाकून आपण वाटून घेतो। आता आपण हे वाटून घेतलेली चटणी, आता आपली ही चटणी तयार झालेली आहे। आपण एका बाउलमध्ये काढून आपण शेंगदाणे घेतले, हिरवी मिरची घेतली, जिरे, खोबरं, चवीनुसार मीठ, लसूण आणि कोथिंबीर। आता हिरवी चटणी करतोय त्यामुळे आपण कोथिंबीर भरपूर घालतोय आणि लिंबाचा रस। आता याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत पाणी टाकून। अशा पद्धतीने आपण हिरवी चटणी वाटून घेतलेली आहे। आता आपण तिला एका भांड्यात काढून घेऊ। आता आपण लाल चटणी बनवतोय, त्यासाठी आपण जिरे घेतले, शेंगदाणे, खोबरं, चवीनुसार मीठ, लसूण, लाल मिरची पावडर, लिंबाचा रस। आता आपण याला पाणी टाकून वाटून घेणार आहोत। तर आपली ऑरेंज चटणी वाटून तयार झालेली आहे।
आपण तिला एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. ऑरेंज, व्हाईट आणि ग्रीन तिन्ही चटणी तयार करून झालेली आहेत. आता आपण त्याला फोडणी करून घेतोय. कढईत आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर आपलं तेल छान गरम झालंय. आपण त्यात मोहरी घालून घेतोय, जिरे, कढीपत्ता, गॅस बंद करून घेतोय. फोडणी त्यात टाकून घेतो. चांगलं मिक्स करून घेणार आहोत. आपली ऑरेंज, व्हाईट आणि ग्रीन तिन्ही चटणी फोडणी देऊन तयार झालेली आहे. अशा प्रकारे आपली तिरंगा इडली आणि तिरंगा चटणी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.